माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई, हे आई तू भासे ठाई ठाई. आई मायेची लाडकी तुम्हाला, तूच आई हवी जन्मोजन्मी मला. झोपी गेले हे जग झोप येईन बघ, गाना तू अंगाई. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई, हे आई तू भासे ठाई ठाई. आई ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी Yeah.
प्राप्तस्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याची सगळ्यात सोपं साधन आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत प्रयत्न करून पोहोचवणारे श्रीमंत श्री जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी स्वयंपाकाला बोलू नका. आज या ठिकाणी आपण सर्वच जण ज्यांच्या 5.5 महिना विधी या निमित्तानं उपस्थित आहोत. कैलासवासी पवित्र पुण्य माता अखंड सौभाग्यवती मंगलताई शांताराम काफडे या आईच्या या मातेच्या 5.5 महिना विधी या निमित्तानं उपस्थित असताना प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. कारण ही आई फक्त काफडे कुटुंबाची आई म्हणून न जाता आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि ही प्रत्येक व्यक्ती माझा आहे. मग कोणाची बहीण म्हणून, कोणाची मावशी म्हणून, कोणाची काकी म्हणून, कोणाची मामी म्हणून, कोणाची आत्या म्हणून, तर कोणाची मैत्रीण म्हणून, अशी असंख्य नाते या आईनं जोडली आणि त्या नात्याचं कर्तव्य सुद्धा त्या आईनं पूर्ण केलं. त्या प्रत्येक नात्याला तितकंच दुःख होणं साहजिक आहे जितकं या कापडे कुटुंबाला आहे. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. मृत्यू हा महान आहे. अजूनपर्यंत आपण मरणाची कन्सेप्ट लक्षात घेतली नाही. कशी आहे आजी, काही गोष्टी होतील न होतील या विचाराच्या असतात. माझं शब्द तुमच्याकडे ऐकू येत आहेत का? मागेपर्यंत ऐकू येते का? शब्द कळत आहेत का? माझे स्पीड जास्त होत नाही ना? इकडे ऐकू येतंय का? या असं तरी करा, नाही असं तरी करा. हो मला नाही. हे बघा, सिस्टीम सुंदर आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. छान. मृत्यू हा महान आहे. तो सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. काही गोष्टी होतील ना होतील या विचाराच्या, या धारणेच्या आहेत. उदाहरणार्थ, जन्माला आल्यानंतर आपण शिकू अगर न शिकू किंवा शिक्षण होईल किंवा न होईल, नोकरी लागेल किंवा न लागेल, व्यवसाय होईल किंवा न होईल, लग्न होईल किंवा न होईल, प्रपंच होईल किंवा न होईल, इतर काही प्रापंचिक कामे होतील किंवा न होतील. आता मी पुढचं एक सांगेन, मरण येईल किंवा, असं म्हणू शकतो का आपण? याला न येईल हा उच्चारच नाहीये का? मरण येईलच शाश्वत. जगद्गुरु तुकोबराय संत ज्ञानेश्वर महाराज गोड सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजयाची आपली. कोण नाकारू शकतं याला? कोणीच नाकारू शकत नाही. कोणी विद्वान असला काय, कोणी सत्ताधीश असला काय, कोणी बलशाली बलवान असला काय, कोणी ज्ञानी असला काय, वैराग्य कोणी असू द्या, पण जावं लागतं. हे शाश्वत आहे, हे निश्चित आहे.
निश्चितच पर्यंत आईचं देहरूपानं जाणं झालं. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी देहानं म्हणतीये कारण देहच जात असतो. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातीय कृमी कीटकांचा सांदा. निरीक्षण करा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. मग काय करा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिये दे मदाल ज्यावेळी माणूस वारतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला कुठं नेलं जातं. स्मशानभूमीमध्ये. बरोबर की नाही. कशाकरिता. अंत्यसंस्काराकरिता. कोणी धनवान असला काय, कोणी ऐश्वर्य संपन्न असला काय, लोक गडबड करतात. अहो चला उरका न्यायचंय आपल्याला. कुठे. स्मशानभूमीमध्ये. कशाकरिता. अंत्यसंस्काराकरिता. याला जाळण्याकरिता. आणि मग त्या स्मशानभूमीमध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो बऱ्याच अट्टहासावर. आणि त्या अग्नीमध्ये जळलं जातं ते फक्त शरीर. मला एक गोष्ट सांगा. आपण त्याच गोष्टीला जाळू शकतो जी जळणारी आहे. अजून कितीही मोठा अग्नी प्रज्वलित करा, आपण शाश्वत तत्वाला जाळू शकतो का. त्या अमर तत्वाला जाळू शकतो का. आपली ताकद कुठपर्यंत आहे. फक्त नाशिवंत गोष्टीला जाळू शकतो. अमर तत्वाला नाही जाळता येत. ते जळूनही मरत नाही, ते कापूनही मरत नाही, ते कसंच मरत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहते. नाही संपत ते. कल्पना करा, विचार करा. या जन्म मरणामध्ये आपण कधीतरी माणसानं विचार केला पाहिजे. ज्ञानोबराय फार गोड सांगतात. ना तरी उदो अस्थू अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे आणि वारजली. कसं. सूर्य उगवलाय म्हटल्यानंतर असं जर आपल्याला कोणी विचारलं बाबा आज तुमच्या गावात सूर्य उगवला, मग तो सूर्य पुन्हा कधी मावळेल. आणि जर तो सूर्य मावळला मग पुन्हा उगवेल का. विचारणारा वेळ असेल. सूर्य उगवलाय म्हटल्यानंतर तो मावळणारच आहे. आणि मावळलाय म्हटल्यानंतर तो काही प्रश्न नाही, शंका नाही. उगवलेला सूर्य मावळणार आहे, मावळलेला सूर्य उगवणार आहे, आणि उगवलेला सूर्य पुन्हा अखंडित होत जात जैसे. ज्ञानोबराय सांगतात हे जन्म मरण तैसे. हे जन्म मरण कसं आहे. सूर्याच्या उगवण्याप्रमाणे मावळण्याप्रमाणे. जसा माणसाचा जन्म आहे तसा माणसाचं मरणही आहे. निश्चितच इथपर्यंत जावंही लागतं. या निसर्गाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत प्रत्येकाला जावं लागतं. फक्त जाण्याची काळवेळ प्रत्येकाची वेगळी आहे. संतांनी सांगावं बाबा मरण येतं त्यात दुःख मानू नका. लक्षात ठेवा माझे शब्द. मरण हे येणारच आहे. मरण येतं त्यात दुःख मानू नका. फक्त जन्माचं सार्थक झालं पाहिजे, मग मरणाचा सोहळा असतो. लक्षात ठेवा. मी आज कापरे कुटुंबाला या गोष्टीचं एक शब्द देईल. आज आईचा 5.5 महिन्याचा विधी आहे. आई देहरूपाने गेली, पण आजही आई तुमच्यामध्ये जिवंत आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणीची सरी. लक्ष द्या. जर माणसाचं कर्म चांगलं असेल, जर माणसाचं कर्तृत्व चांगलं असेल, जर माणसाचं अस्तित्व चांगलं असेल, जर माणसाचे विचार चांगले असतील, आणि जर माणसाने या ठिकाणी जीवनामध्ये ज्या कर्मासाठी जन्माला आलो ते कर्म जर इथपर्यंत केलं असेल ना, तर त्याचं मरण न राहता, दुःखरूप न होता तो सुखाचा सोहळा म्हणतो. लक्षात ठेवा. संतांनी कधीच दुःखाबद्दल मरणाबद्दल खंत नाही वाटून घेतली, मरणाबद्दल दुःख नाही वाटून घेतलं. देह जावं अथवा अनुरक्ती दृढ व्हावं. कारण त्यांना ज्ञान आहे याचं की भगवंतानं दिलेला देह तो कधी ना कधी तरी तिथपर्यंत जाणारच आहे.
पण ज्याच्याकरिता जन्माला आलो ते कर्म मात्र आपल्या हातून राहता कामा नये. आणि आज या आईनं आयुष्यभर भगवंताची सेवा केली. प्रत्येकाच्या तोंडात काकडा आरतीला ही माता असायची, पंढरपूरच्या वारीला ही माता असायची आणि प्रत्येक कीर्तन भजनामध्ये ही माता असायची. एवढंच नाही तर कुटुंबावरती चांगले संस्कार ही या आईनं केलं. तुम्ही म्हणताल ताई तुम्हाला कसं माहिती, तुम्ही तर एका दिवसासाठी आजच तुम्ही पहिल्यांदा गावात आला. काय तुमची या कुटुंबाची ओळख, काय तुमचं या परिवाराची ओळख जे की तुम्हाला या आईबद्दल सगळं माहीत असल्यासारखं सांगताय. काय सांगण्याची गरज आहे हो. जो माणूस गेल्यानंतर त्या विधीला जर एवढी उपस्थिती क्षणार्धात लाभत असेल, एका फोनवरती जर लोक इथपर्यंत येत असतील, तर समाजानं त्या माणसाचं कर्म सांगण्याची गरज नाही. लोकांच्या उपस्थितीवरून त्या माणसाच्या कर्माच्या अनुभूती येते. नाही तर बाबा धन भरपूर कमवतात, पैसा भरपूर कमवतात, इस्टेट भरपूर कमवतात. एका सिटी भागामध्ये माझं कीर्तन होतं. एवढा धनवान व्यक्ती, घरामध्ये त्यानं कीर्तनाचं आयोजन केलं. घरामध्ये अगदी 1001 माणूस सामावेल एवढं मोठं घर त्याचं, महाल हवेली, अगदी स्विमिंग पूल शेजारी, बगीचा शेजारी आणि फार फार मोठं. मी धरून 10 माणसं होती. कुठं नाही मी धरून. काय कमवलं आपण जीवनामध्ये हे एकदा निरीक्षण करून पाहणं फार गरजेचं आहे. आज या मातेनं धन किती कमवलं, पद किती कमवलं, पैसा किती जमवला मला माहित नाही, पण या मातेनं आपल्या लेकरांवरती संस्कार करून खऱ्या अर्थानं संस्काराची शिदोरी आपल्या पोरांपर्यंत पोहोचवली. हीच या मातेची खरी श्रीमंती आहे. आजही या आईचं अंतकरण लेकरासाठी, मातीची या चित्ती अवघी बालकाची. जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या हृदयात आहे. जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतकरणात आहे. आणि जगात एवढं वात्सल्य नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. म्हणून म्हणतात जगी माऊली सारी हे कोण आहे. आईसारखं कोण आहे जगात. सुंदर दिसणाऱ्या भरपूर असतील हो, पण आईचं मातृत्व जगात दुसरे कोणात नाही. जगी माऊली सारीखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण आहे जया व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. तुम्ही भरपूर पद पैसा कमवला असेल, पण आईचे कष्ट, आईचे संस्कार आणि आईचं प्रेम जर आपल्या जीवनात प्राप्त झालं नसेल तर जगातला धनवान आपण होऊ शकत नाही, श्रीमंत आपण होऊ शकत नाही. आज हे कुटुंब आईच्या प्रेमानं, आईच्या आशीर्वादानं श्रीमंत झालं. लक्षात आईचं मातृत्व फार मोठे. मी परिचय घेत असताना डोळे भरून यावेत कुटुंबाचे. सध्याचा आपण जे काळात जगतोय ना ते कलियुग आहे, हे विसरू नका. हे द्वापार नाही, हे सत नाही, हे कलियुग आहे जिथे अधर्माची वाढ आहे. त्या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा, देश सेवा, समाज सेवा, भगवंताची सेवा फार दुर्लभ सांगितलेली आहे. लक्षात ठेवा. पण ज्या अर्थी आज या कलियुगामध्ये सुद्धा अंतकरणानं जरी पर्यंत आई वडिलांची सेवा कुणाला घडत असेल ना, तर निश्चितच मला वाटतं ते कलियुगातले श्रावण बाळच असावेत. असं कोण असेल ज्याला आई वडिलांच्या कष्टाची किंमत आहे आणि ज्याला आई बापाचं प्रेम कळालं, तीच कुटुंब आणि तीच मुलं विधी करतात बरं का. नाहीतर घराच्या बाहेर हाकलून देणारी सुद्धा मुलं याच काळात आहेत, विसरू नका. मेल्यानंतर विधी करणं सोडा, पण जिवंतपणी सेवा करणं, त्या ठिकाणी जिवंतपणी सुद्धा आई वडिलांचा तिरस्कार करणारी पिढी सुद्धा याच काळात आहे.
मी म्हणेल आज फार मोठे उपकार आई वडिलांचे धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे ती. डोळे भरून आली कुटुंबाचे. मुलगा रडू लागला हो, मुलगा रडू लागला म्हणले ताई वाटत नव्हतं ही आई एवढ्या लवकर जाईल म्हणून. अपार कष्ट केले तिने शेवटपर्यंत, हाडाची गाडी रक्ताचं पाणी केलं आणि होताच तो काळ त्यांचा कष्टाचा. पण 4 दिवस कुठेतरी समाधानाची सुखाची जगण्यासाठी आज दिवस आले तर कुठे ना कुठेतरी तिला आम्हाला सोडून जावं लागलं. सोडून या गेली आई सोडून या गेली आई आम्हाले करना. सोडून या गेली आई आम्हाले करना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणावं. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई आम्हाले करना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. खऱ्या अर्थानं आजही तिचे कर्म, आजही तिचे कष्ट या मुलांमध्ये जिवंत आहेत. या कार्यक्रमाच्या, या आयोजनाच्या, नियोजनाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की आजही त्या आईचे संस्कार या मुलांमध्ये जिवंत आहेत. विठ्ठल विठ्ठल. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. आजही समाजामध्ये जशा नाण्याच्या 2 बाजू आहेत तशा माणसांच्याही आस्तिक नास्तिक, मानणारा न मानणारा असे 2 प्रकारचे वर्ग आहेत बरं का. सगळीच माणसं या गोष्टीला मानतात अशातला काही भाग नाही. काही माणसं याला विरोधक सुद्धा आहेत. काय विधी, कशासाठी हे गेलेला माणूस गेला मग त्या पाठीमागे काय विधी करून उपयोग आहे. हा सगळा हा भापट पसारा पसारा. काही उपकार आहेत की नाही त्या व्यक्तीचे आपल्यावर, ही अंधश्रद्धा नाही बरं का. ज्ञानोबाराय सांगतात नाही जास्त काही करता आलं आपल्या पितरांकरिता व्रतविधी तरी माणसाला करता आले पाहिजे. अथवा पितरांची या व्रते पाहती जयाची या चित्ते जी विधी सरली या तया ते पितृत्व वरी. काही उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर. ज्यावेळी इथपर्यंत या आत्मस्वरूपाला या मृत्यू लोकांमध्ये वावरायचं असतं ना तेव्हा देह धारण करावा लागतो. लक्ष देऊ नये का, देह धारण करावाच लागतो. आणि देह धारण करायचं म्हटलं तर कोणाच्या तरी पोटी जन्माला यावं लागतं. आणि मग जन्म घेतल्यानंतर या प्रापंचिक या समाजामध्ये नाती जोडली जातात. मुलगा मुलगी, वडील आई बहीण भाऊ अशा पद्धतीनं ही नाती संबंध जोडली जातात. आणि या संबंधाच्याच अनुषंगानं त्यांच्या जीवनाच्या सद्गतीची, उद्धाराची जबाबदारी त्या व्यक्तीवरती येते. मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, जो कोणी कुटुंबातील सदस्य असेल त्यावरती त्या व्यक्तीची, त्या कुटुंबाच्या उद्धाराची जबाबदारी राहते. लक्षात आलं का. आणि मग अशा विधीच्या माध्यमातून अगदी अंत्यसंस्कार असेल, 13वा असेल, 10वा असेल, 5.5 महिन्याचा विधी असेल, श्राद्ध असेल, या माध्यमातून एखादा नामक व्यक्ती त्या नावानं तिथपर्यंत जीव घातला जातो. आणि कुठे ना कुठेतरी आपल्या पितरांच्या सद्गतीची प्रार्थना. हा विधी म्हणजे शिदोरी आहे. हा विधी म्हणजे शिदोरी आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं देह नाशिवंत आहे, आत्मस्वरूप नाशिवंत नाही. त्याचा प्रवास सतत सुरू आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या पुढच्या प्रवासात
करिता कुठे काही कमी पडायला नको. जसं पूर्वीच्या काळी चालणं पायानं प्रवास केला जायचा आणि मग बाहेर गावी जात असताना सोबत भाजी भाकरी घेऊन निघावं लागायचं. ढाबे रेस्टॉरंट नव्हते. घरून काहीतरी शिदोरी सोबत घेऊन जावी लागायची म्हणजे पुढच्या प्रवासात काही अडचण नको. तशी ही नामस्मरण रूपी या विधीच्या माध्यमातून आणि कुठे ना कुठेतरी भगवंताच्या चिंतनातूनच माणसाला खरी सद्गती, या जीवात्म्याला खरी सद्गती ही भगवंताच्या चिंतनातूनच आहे. आणि म्हणून इथपर्यंत निश्चितच हे विधी करून भगवंताला प्रार्थना केली जाते. निश्चितच या आईचं कर्म तर आपण सर्वांनी पाहिलं की खऱ्या अर्थानं भगवंताची तिनं सेवा केली आणि इथपर्यंत त्यांना सद्गतीही प्राप्त व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल मी पुढे सांगेलच की खऱ्या अर्थानं गरुड पुराणानुसार मनुष्याला कशा प्रकारची गती प्राप्त होते. कारण माणसामध्ये 3 प्रकारची गुण आहेत, रज तम सत्व. ऐकताय ना तुम्ही सगळे? माणसामध्ये 3 गुण आहेत, रज तम सत्व. त्यातील एक गुण अधिक असतो ज्या गुणातून त्याचं कर्म घडत असतं आणि त्या कर्मावरतीच त्याला गती मिळत असते बरं का. काही माणसं बरीचशी तक्रार करतात, अमुक अमुकने माझं वाटोळं केलं, ताई आमचं फार चांगलं होतं पण या माणसामुळं वाईट झालं. किंवा काही लोक विरुद्धही बोलतात, आमची काही परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण अमुक अमुक मुळे आमचं. मला खरंच सांगा, जगामध्ये एवढी ताकद आहे का हो की ती आपला उद्धार करू शकतील किंबहुना आपलं पतन करू शकतील? संत सांगतात जगामध्ये ताकद नाही उद्धाराची आणि पतन करण्याची. आपलं कर्मच आपल्याला उद्धारतं आणि आपलं कर्मच आपल्याला. स्वर्गही कर्म आहे, नरकही कर्म आहे, पापही कर्म आहे आणि पुण्यही. काय जगाचा संबंध आहे? यानं माझं वाटोळं केलं आणि त्यानं माझं चांगलं केलं, काय संबंध? जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून कर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून कर. पैसे जाते पैसे फळ देतो रे ईश्वर. पैसे जाते पैसे फळ देतो रे ईश्वर. आता कळलं ह्यांना का माहिती दिलं. क्षणिक सुखासाठी अपुल्या होतो आहे नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे. बोला ना. हे सगळं कळतं पण वळत नाही. का कुणाला दोष द्यावा, का कुणाचं कौतुक करावं? तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणी आहे. काय ताकद आहे जगाची उद्धारण्याची? आपल्याला तारणारं कर्म आहे, आपल्या मारणारं कर्म आहे, एवढं ध्यानात ठेवा. निश्चित ज्ञानोबाराय सांगतात, वाचवणी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. लक्षात ठेवा. या कर्मा वाचूनी काही आणि इथे कर्म दुसरं कोण देतं काय? हे कर्मच आपल्याला सर्वस्व काही देतं. आणि या कर्मावरती या मातेला ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वसः. सात्विक व्यक्तीला ऊर्ध्व गती आहे. प्रापंचिक पारमार्थिक पापात्मक पुण्यात्मक कर्म करणाऱ्याला मध्यम गती आहे. आणि जो स्वतःही भजन करत नाही आणि करणाऱ्यालाही
करू देत नाही अशा व्यक्तीला अधोगतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चला हे आपण नंतर पुढे भागात पाहूच, पण जगद्गुरु तुकोबारायांचं सांत्वन फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी. लक्षात ठेवा, सर्वांनाच भगवंताची कृपा प्राप्त करायची आहे आणि त्याकरिता प्रत्येकाची तळमळ आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, भगवान परमात्मा सर्वांवरती कृपा करूनच आहे. भगवंताचे आपल्या मनुष्यावरती 3 प्रकारचे ऋण जन्माला आल्याबरोबर लागले जातात. लक्षात ठेवा, आपल्यावरती तुम्ही काही कर्म करा न करा, काही वागा न वागा, कर्तव्य करा किंवा न करा, पण 3 प्रकारचे ऋण आपल्यावरती लागलेच जातात. पहिला आहे भगवंताचं ऋण, दुसरं आहे संतांचं ऋण आणि तिसरं आहे आई वडिलांचं ऋण. लक्षात ठेवा, भगवंताचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती. जेने हा जीव दिला दान, दयाचे करील जग जीवन नारायण, गायीन गुण संतांनी कृपादान केलेले. लक्षात ठेवा, संतांनी आपल्यावरती फार मोठी कृपा केली आहे, करुणा केली. संतांनी आपल्यावरती कृपादान केलेलं आहे, कारण अवघडातला परमार्थ सोप्यात करून सांगितलं कुणी? संतांनी. खऱ्या अर्थानं दुर्लभ असणारा भगवान परमात्मा सहजतेनं प्राप्त होईल अशी साधनं सुद्धा संतांनी सांगितली. आणि या सगळ्या गोष्टीचं खरं वर्म कोणी जर कळून दिलं असेल ना आपल्याला, सोपे वर्म सांगितले सांगितलं. आता त्याला कळतंय ज्याला स्वर कळतोय, ज्याला ताल कळतोय, ज्याला स्वरही कळे ना तालही कळे ना, ते योगाशी पात्र नेमकं चाललंय का. प्रामाणिकपणे मी विनंती करेन, कीर्तनात बसल्यानंतर एक तर स्वर तरी कळावा, निदान ताल तरी कळावा. कोणी कळत नाही काय. फार सोपं वर्म सांगितलं. पहिला जीवदान दिला भगवंतानं, हे ऋण आहे, हे उपकार आहे भगवंताचे. कृपादान केलं संतांनी आणि देहदान दिलं आई वडिलांनी. या 3 प्रकारचे ऋण आपल्यावरती लागली जातात आणि त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तसं उतराई होऊ शकत नाही, पण होऊ शकत नाही म्हणून आपण प्रयत्न करायचाच नाही, हे चुकीचं आहे बरं का. हे पाप घडतं, पाप. त्यामुळे किमान प्रयत्न तरी माणसानं केला पाहिजे उतराई होण्याचा. मग या विधीच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रत्येकाला वाटत असतं भगवंताची प्राप्ती व्हावी आणि प्राप्तीचा मार्ग इथपर्यंत संतांनी आपल्याला दाखवून दिलाय. पण कुठे ना कुठेतरी हे विषय आहारी गेल्यानंतर या जीवाला खरा उद्धार घडत नाही. सध्याच्या काळामध्ये भक्ती करा
हे सांगण्यासाठी कीर्तन नाही बरं का. बरं आपल्याला भक्ती करा म्हणून सांगण्याची गरज काय? आपण देवाचे वैरी आहे का? आपण देवाचे शत्रू आहे का? आपण काही विरोध पार्टी आहे का? अहो आपण सगळी जण एका पक्षातली म्हणजे हरिदास. आपण कोण आहोत? हरिदास आहोत. मग मुळात भक्ताला भक्ती कर हे सांगण्याची काय गरज आहे? कारण ज्ञानोबारायांनी अगोदरच सांगितलंय, देखे मनुष्य जाता सकळ स्वभावता भजनशील. बरं फक्त विठ्ठलवाडी नाही, फक्त जुन्नर नाही, फक्त तालुका किंवा मनुष्य जात म्हटलेले काय, जो या देहाला प्राप्त केलेला आहे तो प्रत्येक जण स्वभावता भजनशील. त्याचा मूळ स्वभावच भजन करू. एक जण म्हणला ताई अगदी खरे. अहो जर माणसाचा मूळ स्वभावच भजन करणे मग तरी सुद्धा सत्याला विरोध का? जर मूळ स्वभावच भक्ती करणे मग तरी सुद्धा कीर्तनांना विरोध का? धार्मिक कार्याला वाद विवाद का? हा म्हटलं अगदी खरे. हा मूळ स्वभावच भजन करणे, पण प्रत्येकाला त्या स्वभावाची दास्यत्वाची जाणीव राहिली नाही या कारणानं म्हणणे. तुमच्या नाही लक्षात आलं का? प्रत्येकाला जाणीव नाही कारण विषय चढलेत अंगावरती. बरं यात आपली चूक नाही. या विषया वाचवणे काही आणि सर्वथा रम्य नाही. अहो सगळी उत्तर ज्ञानोबारायांनी देऊन ठेवली. ऐसा स्वभावाची बाही इंद्रियांचा, मुळात इंद्रियांचा स्वभाव झालेला विषयांना धरून ठेवणं. आणि या कारणानं परमार्थ करायला गेला तरी काही प्रसंगी कठीण वाटतो, अवघड वाटतो, आवडत नाही. देवाचं भजन करावं वाटतं पण आवडत नाही. काही लोकांचे अशा प्रॉब्लेम आहे. ते कीर्तनाला येऊन बसते तर निम्म्यातून डुकल्या खाते. सांगण्याचं तात्पर्य आलं का लक्षात? बाबा शरीरासाठी जसा ताप बाधक आहे तसं मनासाठी पाप बाधक आहे. लक्षात ठेवा. शरीरासाठी ताप बाधक आहे तसं मनासाठी परमार्थ करत असताना मन गरजेचं आहे, तन गरजेचं नाही. आलं का ना? परमार्थासाठी मन गरजेचं आहे, प्रपंचासाठी तन गरजेचं आहे. परमार्थ करत असताना आपला मनातला भाव भगवंतापर्यंत ओतता आला पाहिजे आणि जो त्याला जमला तोच त्या भक्तीमध्ये पुढे जातो. ते काही प्रसंगी परमार्थाचं प्रदर्शनही भरपूर केलेले. माझे शब्द कळाले का? आपण परमार्थ नेमकं करतोय कुणासाठी हे कळणं गरजेचं आहे. आपण परमार्थ दाखवण्याकरिता करतोय, सत्काराकरिता करतोय की देवाकरिता करतोय हे कळणं फार महत्वाचं आहे. नाही नाही पण त्यानं माझं नाव घ्यायला पाहिजे होतं. नाही कळालं का? सगळं ठीक झालं पण सत्कार काही माझा झाला. आपण गेलता कुणासाठी? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो एका प्रकार. देवाला आवडावं नाही कळालं? जगाचं काय हो? जगाला दाखवण्यासाठी परमार्थ नाही. दाखवायचं असेल तर प्रपंच भरपूर आहे. कारण प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे. मागे प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. एवढं ध्यानात ठेवा. आत्म उद्धाराकरिता, आत्मकल्याणाकरिता, आत्मानुभवाकरिता, आत्मज्ञानाकरिता परमार्थ आहे. बाकी प्रपंचाचं सरेआम प्रदर्शन केलं जातं आणि करतात. एक ठिकाणी चहा प्यायला बोलवलं, सहसा जात नाही. गेलो, ताई इकडे या, काय चहा. हातात चहाचा कप दिला. ताई बसा. बस. हा हॉल बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हा वरचा मजला बर, हे तळघर बर, हा चहा तर पिऊ दे. अभिमान कशाचा आहे? आम्ही
संसाराचा दृष्टिकोन लक्षात नाही आला. संतांनी खऱ्या अर्थानं सांगावं, त्या भगवंताची अधिक कृपा अधिक माया जर प्राप्त करायची असेल तर त्याला साधक कशा प्रकारे लागतो, तो भक्त कसा असला पाहिजे याचं ज्ञान संत देतात आपल्याला. तसा असला पाहिजे. तुम्ही प्रापंचिक आहात त्यात काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही संसारिक आहात त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्याविषयी भाव कसा असला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. त्या संसाराची वृत्ती कशी हे फार महत्वाचं आहे. संसाराप्रती आपला दृष्टिकोन कसा आहे हे फार महत्वाचं आहे. हे सगळं माझंच आहे आणि हे सगळं मीच घेऊन जाणार आहे असं नाही होऊ शकत. लक्षात ठेवा, हे भगवंतानं दिलेलं आहे. जे काही इथं प्राप्त झालेलं आहे, देता देवविता नेता देवविता तेथे याची सत्ता काय आहे ही धारणा मनामध्ये निर्माण व्हावी. आणि निश्चित जो असा साधक विचारपूर्वक तिथपर्यंत जातो आणि अंतःकरणातला संपूर्ण असा भाव श्रद्धेनं भगवंताला अर्पण करतो आणि निश्चितच संसाराविषयीचा हा दृष्टिकोन ठेवून संसाराचा संकल्प करून विषयांचा त्याग करून तिथपर्यंत भगवंताच्या सानिध्यात जातो ना, अशा साधकावर अशा भक्तावर भगवंताची अधिक कृपा अधिक माया. माया म्हणजे भगवंताचं प्रेम बर का. एक संसाराची माया आहे आणि एक देवाची माया आहे. संसाराची माया दुःखरूप आहे आणि भगवंताची माया ही सुखरूप आहे, आनंद वात्सल्य स्वरूप आहे. आणि ती भगवंताची माया त्या भक्तावरती येते. कोणत्या? अभंगाच्या प्रथम चरणाला. सोडिला ज्यांना कळालं. सोडिला संसार माया तयावरी फार. खरंच संसार सोडला शब्द सोपे, पण संसार सोडला नेमकी ही क्रिया काय आहे आपल्या लक्षात येईल. संतांनी सुद्धा संसार केला. तुम्ही म्हणता त्यांनी जर आधी संसार केला तर आपल्याला संसार सोडा म्हणून का सांगते, बरोबर की नाही.
त्यांनी जर प्रपंच केला असेल तर आपल्याला का संसार सोडा म्हणून सांगते? संसार सोडणं म्हणजे नेमकं काय? संसार सोडणं म्हणजे सगळं घरदार सोडून कुठेतरी निघून जा असं नाही अर्थ त्याचा. लक्ष देऊ नाही का? एका अभंगात सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य. तिथे त्याचं प्रयोजन ते सांगतात, जन्माला येण्याचं प्रयोजन सांगतात. शून्य घातला म्हणजे काय केलं? संकल्पावी माया संसाराची तिथपासून थोडं ममत्व काढून ठेवा. काय सगळं करा, सगळ्या पद्धतीने आपल्याला जगायचंय, परंतु हे माझं आहे, हे माझ्यासाठी आहे आणि या सगळ्याचा उपभोक्ता फक्त मीच आहे अशा वृत्तीनं जगू नका. कारण हे मीपणात सगळ्यात मोठा घातक आहे. लोखंडाला दुसरं कुणी संपवत नाही. याची लोखंडाला संपवतो तो त्याचा गंज आहे, तसं माणसाला कुणी दुसरं संपवत नाही. माणसाला संपवतो तो त्याचा अहंकार आहे. जर माणसाला चिरंतन राहायचं असेल ना तर हा जे बहुधा एका आव्हा करू अहंकाराचा भूत संचरू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हे विषय थोडेसे बाजूला ठेवून आपल्याला परमार्थ करायचा आहे. माया तयावरी फार लक्षात ठेवा. जो साधक अत्यंत अंतःकरणानं, कारण गीतेमध्ये सुद्धा सांगावं, अनन्यश्चित्त यत्तो माम ये जना परि उपासते तेषां नित्य भियुक्तानां योगक्षेमे वाहम्यहम्. अशाच भक्ताचं योगक्षेम तो भगवान परमात्मा निवारतो, जो अनन्य अशा भावानं त्याच्यापर्यंत जावो. मग अनन्य भाव म्हणजे काय? इतर कोणत्याही गोष्टीवरती श्रद्धा न धरता भगवंताचा आश्रय घेणं, असा अनन्य भाव. इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला किंमत न देता भगवंता एकमेव विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. असा भाव, तो भाव भगवंताला आवडतो आणि जो साधक त्याच्यापर्यंत अशा पद्धतीनं जातो ना, माया तयावरी फार, अत्यंत माया, अत्यंत प्रेम. भगवंताची माया सोपी नाही बरं का. तुमच्या आमच्या सारखं प्रेम नाही देवाचं. तुमच्या आमच्या प्रेमात फार तफावत, फार बदलले. आज प्रेम झालं तर उद्या संपुष्टात आलं. आपल्या प्रेमाचं आपल्या वैराग्याचं काही घेणं नाही. मरकट प्रेम आणि मरकट वैराग्य माणसाचं. थोड्या काळासाठीचं वैराग्य, थोड्या काळासाठीचं प्रेम आहे माणसाचं. नाही नाही, आतापर्यंत चांगला मित्रत्वानं जगत होता, भांडणं झाली, आता 30 वर्ष झाली एकमेकाचं तोंड पाहत. ताई तिचं नाव सुद्धा घेऊ नका का? तिचं माझं जमत नाही का? मला अशी अशी बोलली होती. अहो पण तुमची चांगली मैत्रीण होती. मला अशी अशी बोलली होती. म्हटलं कधी? 10 वर्षापूर्वी. तिचं तोंड सुद्धा बघत नाही, नाव सुद्धा घेऊ नका. म्हटलं का हो, 10 वर्षापूर्वी तुम्हाला त्या असं असं बोलल्या होत्या, आता काय बोलल्या होत्या ते त्यांना माहिती. म्हटलं त्यावेळी तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसली होती? ताई 10 वर्ष झाली. ऐका तुम्ही, 10 वर्ष झाली त्या घटनेला. कसं आठवेल आम्हाला कोणती साडी घातली? हे काय म्हटलं, तारीख कोणती होती? नाही म्हटले, तारीखही ध्यानात नाही. वार कोणता होता? सोमवार, मंगळवार, बुधवार, नाही माहिती कोणता वार होता. म्हटलं का हो, तारीख विसरून गेला, वार विसरून गेला, साडीचा रंग विसरून गेला, एवढंच कसं ध्यानात राहिलं? काय बोलली? इतकं मन विचित्र आहे माणसाचं. चांगल्या गोष्टी ध्यानात राहत नाही, वाईट गोष्टी साठवून ठेवतो. सध्याच्या काळात मन हा कचऱ्याचा डाका झालेला आहे. सत्तांनी मनाला मंदिर सांगितलं. काय? मना हा मोगरा अर्पुणी ईश्वर. मन मंदिर आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. पण या विषयानं आणि या विचारानं माणसानं कचऱ्याचा डब्बा बनवलो त्याला. आज घर निर्मळ करतोय, अंगण निर्मळ करतोय, देवहारा निर्मळ करतोय, मंदिर निर्मळ करतोय, गाव निर्मळ करतोय, सगळीकडे स्वच्छता अभियान. कधीतरी मनही निर्मळ कर. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राजे ते. शरीर निर्मळ झालं,
लाईफ बॉय वापरते, डेटॉल वापरतं, संतूर वापरतं, गोदरेज नंबर. बोला तू तर अजून आला नाही. बोल अहो तुम्ही कुठल्याही ब्रँडेड सॉप वापरा, तो अंगावरचा मळ करतो नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, पैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. माणसाचे मन निर्मळ नाही, विचार शुद्ध नाही, काय माणसानं प्रगती केली हो. सध्याच्या काळात एवढा बदल केलाय माणसानं स्वतःत, एवढा बदल केलाय. जुनी जाणती माणसं आजही बोलताना दिसतात, आमच्या काळात असं नव्हतं, आमच्या काळात हे नव्हतं, आमच्या काळात ते नव्हतं, आमच्या काळात माणसं सुद्धा अशी होती का बाबा तुमच्या काळात माणसं अशी? इतकी नम्रता आणि भावनात्मक अशी माणसं होती हो. गावात एक पाहुणा येऊ द्या, एका घरी जर पाहुणा आला तो एका घरचा न राहता अख्ख्या गावाचा पाहुणा असायचा. एका घरचा नाही हो, आज आला ना उद्या आमच्या घरी चहाला या, आमच्या घरी नाश्त्याला या बरं का, हा संध्याकाळी आमच्याकडे जेवणाला या. आज महाराज आलं तरी खपत नाही इथलं नाही बरं का, इथे चांगला पाहुणचार झाला. सांगण्याचं तात्पर्य आज हम दोन हमारे दो, किती माणसाची विचारता संकुचित झालेली आहे, किती माणूस संकुचित झालेला आहे. कल्पना करा, घरदार मोठी झाली, माणसाचं मन छोटं झालं. एक पाहुणा गावात आला, तो एक दिवसाचा, एक गावाचा न राहता तो अख्ख्या भावकीचा, अख्ख्या गावाचा पाहुणा असायचा. 4 दिवस मुक्काम राहायचा. अहो अजून एखादे दिवस थांबला असता तर आज चप्पल काढते ना काढते कवा जात आहे, जात आहे कवा ते सांगा. 4 दिवस पाहुणा राहिला, 4थ्या दिवशी पाहुणा त्याच्या गावी निघाला. बाबा जात असताना पाहुण्याच्या हातात मावत नव्हत्या एवढ्या पिशव्या. कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय, अहो जा घेऊन ही डाळ न्या, ही तूर न्या, हे असं न्या, हे अमुक न्या, हे ते न्या. सगळ्या पिशव्या भरून अख्खं गाव पाहुण्याला एसटी स्टँडवरती सोडायला. आणि मला खरं खरं सांगा, 4 दिवसाचा पाहुणा असायचा, पण पाहुणं जाताना रडू यायचं का नाही? अहो एखादी ननंद भाऊजाई माहेरी आली, ननंद आली 4 दिवस राहिली, चांगली असेल तर बरं का, 4 दिवस राहिली, भाऊजाईला रडू यायचं की नाही? रडू यायचं. हा नंदूबाई राहिले असते अजून 2 दिवस, बरं झालं असतं. हा काय बडबड करता, राहा 2 दिवस. डोळे भरून यायचे. 4 दिवसाच्या पाहुण्याला सोडवताना माणसाचे गावाचे डोळे भरून यायचे. आज उभा आयुष्य जगला, मेला, स्मशानात गेला तरी डोळ्यात पाण्याचा ठिपूस येत नाही, एवढी निष्ठुरता माणसाच्या अंतःकरणात. एखादा दुश्मन येऊ द्या, दुश्मन हे जुन्याच जाणत्यांचं सांगते. मला काही अनुभव नाही, पण आमचे आजोबा मात्र आम्हाला सांगायचे. त्यांचा काळ जो होता, डोळे भरून यायचे त्यांचे सांगत असता. प्रत्येकाची हालाखीची परिस्थिती होती तिथे, कोणी कोणाचं एकामेकाचा द्वेष नव्हता. एखादा दुश्मन जरी समोर येऊ द्या, रामाच्या पारी त्याच्या पायाला नतमस्तक होऊन, पाया पडून त्याची नम्रता होती अंतःकरणात, नतमस्तक होण्याची. आज बाप समोर आला तरी पोरगा खाली वाकत नाही, मी का त्यांच्या पाया पडावं? अरे वडील आहे तुझे, अभिमान झाला, मी का त्यांच्या पाया पडावं? लाज वाटते पोरांना आई वडिलांचं दर्शन घेण्याची. मी का त्यांच्या पाया, अरे वडील आहेत, मी का त्यांच्या पाया पडावं? उगाच नाही मनक्यात घ्या. मी का सांगते, आज कुठे ना कुठेतरी त्या जुन्या जाणत्यांची पुन्हा नम्रता धारण. ज्यावेळी आपण अशा जुन्या माणसांच्या 13व्याला वर्ष श्राद्धाला विधींना येत असतो ना, त्यावेळी आपण फक्त इथपर्यंत येता बसता न करता, इथपर्यंत त्यांनी कोणत्या विचारसरणीनं जीवन जगलं की विचार आज तरुणांनी आत्मसात करणं फार गरजेचं आहे. तो खरा परमार्थ आहे. त्यांचं जीवन म्हणजे खरा परमार्थ आहे. आज सध्याच्या काळात पंढरपूरची वारी करतं, चारीधाम करतं, एकादशी धरतं, रोज शेजारच्याशी भांडत बसतो. झाला परमार्थ? दैनंदिन कर्मच जर आपण चुकलो असेल तर कुठे ना कुठेतरी या जुन्या जाणत्यांकडून आपल्याला दैनंदिन कर्म सुधारून घेणं फार गरजेचं आहे. सगळा परमार्थ झाला, पण मनाची शुद्धता नाही झाली, विचाराची शुद्धता नाही झाली. माणूस एवढा बदलला, सूरज ना बदला, चंदन बदला, ना तो ये बदला धरती आसमान, कितना बदल गया इंसान.
इतना 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 बदल गया इंसान. एवढा बदलला माणूस. पण कुठे ना कुठेतरी आपल्या विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार परिवर्तन करण्याची गरज आहे. माया तया भरी भार असा साधक जर अनन्य भावना तिथपर्यंत गेला ना, त्या भगवंताच्या अधिक माया प्राप्त होते. त्याची माया म्हणजे साधी सोपी नाही. एकदा का त्याचं प्रेम त्या साधकावरती जडलं की मग बाकी तो त्याच्या सुख दुःखात अडचणींमध्ये निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. तो वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही. धावे चाले अभंगाच्या दुसऱ्या चरणी. धावणारा, वेळ प्रसंगी खरी अर्थानं आपल्यासाठी चालणारा आणि आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. लक्षात ठेवा. जो की आपल्याला उद्धारणार आहे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. अशा भगवंतासाठी आपल्याला मुखातून त्याचं नामस्मरण करताच आलं पाहिजे. धावे चाले मागे मागे सुख दुःखे. हे जग कसं आहे सांगू का. सुख के सब साथी दुःख में ना कोई. सुख दुख में ना कोई. मेरे राम मेरे श्याम तेरा नाम बड़ा सच्चा दूजा ना कोई. सुख के सब साथी दुख में ना कोई. सुखात सगळं जग आहे पण दुःखामध्ये सगळी नसतात. लक्षात ठेवा. मी म्हणेल जे दुःखातही सहभाग असतात ना तीच खरी आपली असतात बरं का. सुखात अख्खं जग येतं पण दुःखामध्ये टिटी यम यम तुमचं तुम्ही आणि माझं मी. कोण कुणासाठी येतं, कोण कुणासाठी रडतं. पण आज मी म्हणे या आईचं खरंच खूप चांगलं कर्म. आज एवढा समाज उपस्थित आहे आणि प्रत्येकाचे डोळे भरून येतात ही आईच्या प्रती. आज कुटुंबानं अत्यंत चांगली सेवा केली. कॅन्सर सारखा आजार या आईला त्या ठिकाणी झुंज देत होती त्या आजाराशी. आणि कुठे ना कुठेतरी भगवंतावरची श्रद्धा फार निष्ठा होती बरं का. मी म्हणे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे कर्म चुकू नये. या आईची फार मोठी निष्ठा होती. निश्चितच एवढा मोठा आजार असून सुद्धा कुठे ना कुठेतरी एक जगण्याची उमेद अंतकरणात होती. पण निश्चितच तिथपर्यंत जे काही आपल्या नशिबात आहे, जो काही भोग आहे, जे काही संचित आहे, भोग तो न घडे संचिता वाचून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळन भोगणे ते फळ ते नाही चुकवता येत आपण प्रयत्न केला तरी. त्यामुळे निश्चित इथपर्यंत जावं लागलं पण तिचं कर्म मात्र आपल्यामध्ये जिवंत राहिलं. लक्षात ठेवा. आज समाजामध्ये काही प्रसंगी आई वडिलांची सेवा जर सांगायला गेलं तर पटत नाही बरं का. एक जण म्हटला ताई काय आई वडिलांची महत्व सांगता. बास झालं म्हणले. आता इतर परमार्थ सुद्धा आहेच की. आई वडिलांची सेवा करा का सांगायची गरज आहे. म्हटलं इतर सगळं करा पण आई वडिलांच्या सेवेलाच जर चुकलात
तर इतर सर्व केलेल्या परमार्थाचा काही उपयोग नाही. लक्षात ठेवा. सकल तीर्थाची यथुरेची एका माता पितरे तया सेवी सिक्कीर शरीरे लोन की जे तणू करायचं. आमचं नाही, संतांचं ऐकून आपल्याला आई वडिलांची सेवा घडली पाहिजे. काही लोक एवढी दुर्भाग्य, मी दुर्भाग्य म्हणते बरं का, 4-4, 5-5 मुलं आहेत आई वडिलांना, पण सेवा नाही करता येत. आज वाटणी फक्त दागिन्यांची नाही झाली, वाटणी फक्त घराची नाही झाली. आज एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, एवढी आधुनिकता वाढलेली आहे, एवढं तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि एवढा विकास झालेला आहे माणसाचा. वाटणी फक्त धनाची न होता, वाटणी फक्त घराची न होता, वाटणी फक्त जमीन जायदातीची न होता, वाटणी आई बापाची सुद्धा मुलं करून घेऊन लागली. आई बापाची वाटणी करतात. 4 दिवस आईला सांभाळायचं, 4 दिवस वडिलांना सांभाळायचं. एक गोष्ट सांगू, त्या पती पत्नीनं उभा आयुष्य एकत्रितपणानं येणारी सुख दुःख पाहिली, एकत्रितपणानं त्यांना सर्व संकटांना सामोऱ्याला गेले. आज शेवटच्या अंतकाळामध्ये, त्या वृद्ध काळामध्ये त्या आई वडिलांना वेगळं करणं फक्त पोरांच्या सुखाचं करिता ते वेगळे होतात. फार मोठं दुःख त्यांच्या अंतकरणात. कितीतरी म्हातारी माणसं एकांतात रडतायत, त्यांच्या भावना सुद्धा त्यांना व्यक्त करता येत नाही, नाही व्यक्त करतायत भावना. कुणासाठी जगलं, कुणासाठी एवढं सगळं केलं, आणि ज्यांच्यासाठी केलं जर कुठे ना कुठेतरी ते विरुद्ध वागत असतील, तर या माध्यमातून कुठे ना कुठेतरी कीर्तनातून प्रबोधन केल्यानंतर त्याचा एका माणसावरती जरी इफेक्ट झाला तरी फार मोठा परमार्थ केल्यासारखं आहे. एक जण म्हणला, काय उपयोग आहे आई वडिलांच्या सेवेचा? म्हटलं, का रे दादा असं का म्हणतो? तुमचे आई वडील आहेत, काही उपयोग नाही. अरे अरे वडिलांना चालता येत नाही आणि आईला स्वतःच्या हातानं खाता येत नाही. म्हातारे झालेत, बरं किती दिवस आम्ही त्यांची सेवा करणार? वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, परिस्थिती तीच. म्हटलं, हे दादा अगदी खरंय तुझं. अहो वैताग आला म्हणजे आता कुणाचा? आई बापाचा. म्हटलं अगदी खरंय, आज तुला आई बापाचा वैताग येणं साहजिक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, ज्या वयात तुला तुझ्या पायानं चालता येत नव्हतं, कुणी शिकवलं चालायला? जगानं. कदाचित ते दिवस कुणीच विसरू नये. माणूस किती म्हातारा झाला, किती स्मृतिभ्रंश झाला, त्याला आई बापाचं प्रेम नाही विसरत. अरे आज त्यांना चालता येत नाही, ज्या वयात तुला चालता येत नव्हतं, कुणी चालायला शिकवलं? अरे बापानं खांद्यावरती उचलून घेतलं ना तुला. आणि ज्यावेळी बाप पोराला खांद्यावरती घ्यायचा ना, जग जिंकल्याचा आनंद बापाच्या चेहऱ्यावरती असायचा. हा जर त्यांना चालता येत नसेल ना, तर त्यांच्या आधाराची तू काठी बनणं हे कर्तव्य आहे तुझं. वैताग कसला तर नाही आईला खाता येत हातानं. विचार कर, ज्या वयात तुला तुझ्या हातानं खाता येत नव्हतं, कुणी भरलं पोट? जगाने. अरे कुणी मुखात भरवला घास, पण एक दिवसही तुला तिनं उपाशी नाही ठेवलं. अरे लेकराला बोलता येत नाही, पण न बोलता सुद्धा तुझ्या पोटातली भूक जिनं जाणली तिला आई म्हणतात. अरे तिला कळाली तुझी भूक. आजही तुम्ही 40 वर्षांची व्हा, 50 वर्षांची व्हा, 60 वर्षांचे व्हा, 80-90 वर्षांची म्हातारी आई तुमच्या घरात असू द्या, आजही तिच्या कडेला तुम्ही जा आणि जेवायला बसा. किती भूक आहे तुम्हाला कळणार नाही, त्या आईला कळतं माझ्या लेकराला किती भूक आहे. ताटामध्ये जर तुमच्या भाकर कमी पडू द्या, आई शेजारी जेवत असू द्या, तिच्या ताटातली भाकरी मोडून तुमच्या ताटात देते, आई म्हणतात तिला. जग नाही करत. काय फरक पडतो तुम्ही जेवलात की नाही जेवलात? काय फरक पडतो तुम्ही खाल्लं की नाही खाल्लं? उपाशी आहात की नाही आहात? म्हातारी होती आई, सगळं विसरून जाते ती. तिला पोराचं नाव ध्यानात राहत नाही. म्हाताऱ्या आईला पोराचं नाव ध्यानात राहत नाही. म्हाताऱ्या आईला घरातलं वस्तू ध्यानात राहत नाही. म्हाताऱ्या आईला अगदी नातवंडांची नावं ध्यानात राहत नाही. म्हाताऱ्या आईला स्वतःचा चष्मा सुद्धा ध्यानात राहत नाही. पण पोरगा घराच्या बाहेर निघाला की ये लेका जेवून जा एवढं म्हणायला ती कधी विसरत नाही.
की नाही? पहाटे 5 वाजता आम्ही घर सोडलं बाबा. हे आज पहाटे 5 वाजता, कधी रात्रीच्या 2:30 वाजता सुद्धा घर सोडावं लागतं, कधी पहाटेच्या 3 वाजता घर सोडावं लागतं. जग नाही विचारत आम्हाला तुम्ही जेवलात की नाही जेवलं. जग नाही विचारत तुम्ही काही खाल्लं की नाही खाल्लं. तुम्ही पहाटेच्या 5 वाजू द्यात, पहाटेच्या 3 वाजू द्यात, पहाटेच्या 4 वाजू द्यात, नाश्ता बनवून आम्हाला घराच्या बाहेर पाठवते ती आमची आई. कोण करतो कुणासाठी हो? आज हृदय भरून येत. मुलांनी सांगावं, ताई आईसारखं मातृत्व आम्हाला कुठेच मिळालं नाही हो. मी विचारलं, म्हणलं नेमकी कशी होती हो तुमची आई, सांगा ना मला, नेमकी कशी होती? ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पांग फेडू तिचं होऊ तर आई, कसं पांग फेडू तिचं होऊ तर आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. तिच्यासारखं मातृत्व नाही होणार. त्या मुलाचे डोळे भरून आले, ज्याला उत्तर देत होते वडिलांची काठीवर. आज आईला हात खाता येत नाही ना, तिच्या मुखात तुझ्या हातानं घास भरव, कर्तव्य तुझं. डोळे भरून आले. म्हटलं अगदी खरंय ताई, करेन मी त्यांची सेवा, इथून पुढून करेन मी सेवा. पण एवढं सगळं करून तरी कुठे ते पुन्हा पैसे कमावणार आहे? एवढं सगळं करून सुद्धा कुठे कष्ट करणार आहे? जागी समजलेले. म्हटलं अगदी खरंय. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे जी माणसं अजून सुद्धा म्हातारे आईबापाकडूनही धनाच्या अपेक्षा ठेवतात, कष्टाच्या अपेक्षा ठेवतात. काही सुना असतात ज्या आजही म्हाताऱ्या माणसांकडून आई तीच बसून खाते. असं नाही होतो. आयुष्यभर त्या बिचाऱ्या माऊलीनं फार कष्ट केले, हाडाची काढीन, रक्ताचं पाणी केले. बसली 4 दिवस आई तर खाल्लं तर काय फरक पडतो? आज एवढा प्रपंच तिनं तुमच्यासाठी उभा केला हे विसरू नका. कधीच आपल्या सासूला, कधीच आपल्या आईला आई तर बसून खाते असं म्हणू नका. त्यांनी फार कष्ट केलेले. काय म्हणला उपयोग आहे? कुठे कष्ट करतात? एक गोष्ट ध्यानात ठेवा, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देतं. म्हातारे झालेले आईबाप जरी कष्ट करून पैसे कमावू शकत नसले तरी मरेपर्यंत सुखाचा आशीर्वाद मात्र नक्की देतात. तेवढं आता तुम्ही जाणा की त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे की त्यांचा पैसा महत्वाचा आहे. पैसा आज ना उद्या संपून जाईल, पण आशीर्वाद कधीच संपत नाही. लक्षात ठेवा, आजही आईचा आशीर्वाद आहे. काय केलं त्या आईनं? तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा, प्रत्येकाला आधार दिला. तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा, घेऊन या पंखाखाली, लागू दिला नाही वारा, दूर उडाली पाखरं, पांग आईचा फिटाया, आज घायाळ पक्षी जाई पिला ना फिटाया, आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया, जाई पिला ना भेटाया, जाई पिला ना भेटाया.
आजही तिचं मातृत्व इथपर्यंत जिवंत आहे. ईश्वरी सत्य पुढे विलाच नाही. त्या आईनं केलेले कर्म कुटुंबामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारची प्रगती इथपर्यंत अजूनही खूप मोठं मार्गदर्शन आईचे संस्कार करतील. त्यांचे वडील आहे, पारमार्थी कुटुंब आहे, भगवंताची सेवा करणारं कुटुंब आहे. आज त्यांच्या पती या ठिकाणी पतींनाही फार मोठं दुःख आहे. आल्यानंतर त्यांचा परिचय झाला, डोळे भरून आले. एक गोष्ट माना, मुलं ही नंतरची गोष्ट, पण जोपर्यंत पतीच्या जीवनामध्ये पत्नी आहे ना, जगात कुठलंही संकट येऊ द्या आणि किती मोठं दुःख येऊ द्या, प्रत्येक दुःखाशी त्या संकटाशी सामना करण्याची ताकद ती पत्नी देते. हो पतीला अर्धांगिनी म्हणतात तिला, अर्धांगिनी म्हणतात तिला. जोपर्यंत ती असते ना तोपर्यंत फार मोठा अधिकार असतो बरं का, फार मोठा अधिकार असतो, अभिमान असतो, ताकद असते हा. परंतु खूप मोठं दुःख आहे. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. पर्यंत जे काही या आईच्या जाण्यानं दुःख झालेले ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. इथपर्यंत मी म्हणेन ही आई देहानं गेली आणि आज निश्चितच त्यांचे 5.5 महिन्याचा विधी करत असताना आज त्यांची मुलं आईच्या पाठीमागे संदीप कापरे, तसेच सतीश कापरे असतील, दीपक फर्टिलायझर, तसेच त्यांची मुलगी सुषमा भुजबळ, जावई प्रकाश भुजबळ, तसेच त्यांच्या आई इथपर्यंत आहेत यमुनाबाई वाघमारे. खूप मोठं दुःख आहे. ज्येष्ठाआधी कनिष्ठाचं जाणं हे फार दुःखाचं आहे. लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यापुढे लेकराचं जाणं पाहणं, परंतु निश्चित कुठे ना कुठेतरी तिचं कर्म आपल्याला इथपर्यंत त्यांना जिवंत ठेवतं. अधिकच न बोलता अशा साधकावरती भगवंताचंही फार प्रेम आहे बरं का. जो साधक अनन्याशा भावानं शुद्ध अशा प्रेमानं त्याला तिथपर्यंत आपला भाव वाहत असतो ना, माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. संत सांगतात आपल्याला दुसरं काही करायचं नाही. साधकानं एकच नियम धरायचा, काय? मुखानं भगवंताचं चिंतन करून हातानं त्याची टाळी वाजून कुठे परमार्थ करण्याचं धारणा धरायची. बस, इतर दुसरं काही काम नाही केलं तरी चालेल, फक्त आपलं काम आपण प्रामाणिक करा. काय? याने घ्यावे नाम. तिसऱ्या चरणात सांगतात तेसी करणे त्याचे काम, तो त्याचं काम करणार आहे. आपल्या आपण कामाला चुकायचं नाही. साधकानं कधी काम चुकायचं नाही. आपल्याला भजन करायचंय, हातानं टाळी मुखानं भजन. विठोबा जेवढं गरजेचं असतं भोजन, मनासाठी तितकंच
गरजेचं असतं भजन. त्यामुळे भोजन आणि भजन या दोघांमध्ये एक गोष्ट माणसानं प्रामाणिकपणे घातली पाहिजे, ती म्हणजे सात्विकता. सात्विकतेनं भजन आणि भोजन करा. अधिकच न बोलता आपल्या सर्वांनाच लवकरात लवकर परमार्थ पूर्णत्वाला न्यायचं आहे. कारण इथे तुझा ना भरोसा ना माझा. कुठे जग हे कुणाचे सांग भल्या माझा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे सोडून दे धनाच्या तुला रजा. जग हे कुणाचे सांग भल्या मानजा. कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची. करावी तातडी परमार्थाची. घाई करा, कारण फार वेळ कमी आपल्याकडे आणि प्रत्येकानं श्री सलामत पगडी पचास चांगलं आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. सध्याच्या काळामध्ये इतकं वातावरण खराब झालेले आहे. खाण्यापिण्याच्या पद्धतीत इतका माणसाचा बदल झालेला आहे. जुन्या जाणत्यांची जी पद्धत होती खाण्याची कुठेतरी आज ते आचरणात आणा. आपण काय खातोय, कशासाठी खातोय, चवीसाठी खाऊ नका. आपला खऱ्या अर्थानं तो उदरनिर्वाह चांगल्या परीचा झाला. चांगली ऊर्जा, चांगली शक्ती जर आपल्या पोटात गेली, चांगले विचार येतात आणि तिथपासून चांगलं कर्म घडतं. चांगला आहार घ्या, चांगला विचार ठेवा आणि चांगलं कर्म समाजासाठी करा. राजांच्या भूमीतली माणसं आहोत आपण आणि छत्रपती शिवरायांचे फार मोठे उपकार आहेत. आपण सर्वजण इथपर्यंत त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून जगलं पाहिजे. धर्मासाठी जगता आलं पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. राजांनी आपल्यासाठी जीवन जगलं, उभं आयुष्य व्यतीत केलं. आईची गाईची सेवा राजांना केली. धर्म टिकवण्यासाठी आपणही ती सेवा केली पाहिजे. लक्षात ठेवा, गोमातेची सेवा प्रत्येकानं करा. छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्य निर्मितीत गोमातेची फार सेवा केली. लक्षात ठेवा, मी स्वतः गोसेवक या कारणानं सांगेन. राजांच्या विचारांची जोपासना करणारी मी शिवकन्या आहे या कारणानं मी सांगेन की प्रत्येकानं आज खऱ्या अर्थानं गोसेवा करा. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळूबाई त्यांची आम्ही सेवा करतोय. जे काही इथपर्यंत प्राप्त होतं ते तिथपर्यंत सेवेला देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि मी म्हणेन प्रत्येकानं त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची धोरणं ठेवून, त्याची जाणीव ठेवून इथपर्यंत गोसेवा केली पाहिजे. लक्षात ठेवा, कारण गाई ही आपली दुसरी आई आहे हे कुणी विसरू नका. इथपर्यंत गाईची प्रत्येकानं सेवा करा.
तुम्ही युट्यूबला इंस्टाग्रामला सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे आम्ही गोमातेची सेवा करतो. आणि प्रत्येकानं ती गोसेवा करा. कारण सध्याच्या काळात जे रोग व्याधी वाढू लागलेले, बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज सारखा आजार फार मोठा आहे. आपल्यातलं खऱ्या अर्थानं निश्चितच आपली समाजालाही गरज आहे, आपली कुटुंबालाही गरज आहे. आणि निश्चित आपल्याला परमार्थही चांगला करायचा आहे. याकरिता आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून प्रत्येकानं एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे आणि तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. तिच्यावरून हात फिरवा, तिचं पंचगव्याच्या माध्यमातून आपण निरोगी राहू शकतो. या विचारानं प्रत्येकानं गोसेवा करा. अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ. एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दोन्ही ताईंसाठी. आदरणीय लताताई आणि भीमाबाई, एकदा जोरदार टाळी. मनापासून धन्यवाद ताई. सुंदर अशी गायनाची साथ. तसेच आदरणीय हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज असतील, तसेच ताजने महाराज मनापासून धन्यवाद. तसेच आमचे आदरणीय खेडकर महाराज असतील. याआधी तुमची साथ कीर्तनरूपी सेवेला प्राप्त झालेली आहे. खरंच मनापासून धन्यवाद. तसेच सर्व टाळकऱ्यांसाठीही जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर अशी टाळांची साथ सर्वांची प्राप्त झाली. त्याचबरोबर विनीकरी ताई असतील, फार मनापासून धन्यवाद ताई. चोपदार बाबा असतील. मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ ज्यांची प्राप्त झाली, आदरणीय हरिभक्ती परायण रोहित महाराज, प्रवीण महाराज, मनापासून धन्यवाद. प्रवीण महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी मृदुंगाची साथ इथपर्यंत दिली. तसेच आदरणीय हरिभक्ती परायण संकेत महाराज असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी मृदुंगाची साथ प्राप्त केली. साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळी वाजवा. कैलास स्पीकर्स, एकदा जोरदार टाळी. मनापासून धन्यवाद दादा. सुंदर अशी आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. बेस मॉनिटर बॉक्स भरपूर असतात, पण ते भट्ट फिरवायला जमलं पाहिजे. ते सगळं बटनावरचा खेळ आहे. ते ऑपरेटिंग चांगल्या पद्धतीने केलं. मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच कॅमेरेमॅन दादा तुमचंही मनापासून धन्यवाद. आणि आदरणीय माझे पती आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक खिलार गोसेवक आदरणीय अर्जुनजी महाराज साळेकर इथपर्यंत उपस्थित नाहीत, पण त्यांचंही खूप मोठं धन्यवाद. खऱ्या अर्थानं मी आताच सांगितलं, आमच्या गोशाळीतील एक वळू बैल सातारा पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील मोठं प्रदर्शन भव्य असं स्वरूपाचं असतं. कल्पना असेल काहींना. तिथे सेवागिरी महाराजांच्या सानिध्यात चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन असतं त्यांच्या आशीर्वादाने. इथपर्यंत आपल्या गोशाळीतील बैल तिथे प्रदर्शनात गेल्यानंतर महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्या बैलाचा त्या ठिकाणी आला. आणि त्या योगानं बक्षीस वितरणाकरिता महाराजांना तिथपर्यंत बोलावले. त्यामुळे त्यांना आज येता आलं नाही, पण त्यांचंही खूप मोठं धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. समवेत आमचे नाना या ठिकाणी विठ्ठल नाना सुर्वे, तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानेश्वर आज कैलासवासी मंगलताई शांताराम कापरे आईच्या जाण्यानं जे काही दुःख या कुटुंबावरती, पुन्हा एकदा दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करते. आणि इथपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही आपल्याला उपदेश मार्गदर्शन केलेले ते ध्यानात ठेवून आपण त्या विचारानं चाला. आपल्याला दुसरं काही करायचं नाही. साधकानं एकच करा, हातामध्ये भगवंताचं नामस्मरण घ्या आणि त्याचं भजन करणारा खऱ्या अर्थानं त्याचा उद्धार करतो. देव का उद्धार करतो? कारण तो भोळा आहे. कुणासाठी? भक्तासाठी. त्याचा स्वभाव कसा आहे? अभंगाच्या शेवटच्या
उपस्थितांच्या चरणी नतमस्तक. पुन्हा एकदा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम.